मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. तर आज आपण एका नवीन विषयावर रीडिंग करतोय आणि विषय आहे देवी रेणुकांचा न्याय आहे या रीडिंगचा विषय. आणि तुमचा जो विश्वास आहे, जो देवी रेणुकांवर तुम्ही विश्वास ठेवलाय, तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये असू दे, ढासळलेल्या परिस्थितीमध्ये असू दे किंवा जी परिस्थिती चॅलेंजेबल आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल लाईफ आहे, सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा त्यांच्यावरचा जो विश्वास ढळला नाही, तुम्हाला माहीत होतं की तुम्हाला कितीही टफ सायकलमधून जायला लागलं, कितीही स्ट्रगल आला, कितीही चॅलेंजेस आले, तरी सुद्धा यातून देवी तुम्हाला बाहेर काढतील, आई तुम्हाला बाहेर काढेल. तर हाच तुमच्या विश्वासाचा इथं विजय होतोय आणि देवी रेणुका तुमच्याबरोबर न्याय करताय. तर बघूया कोणता न्याय आहे हा, काय विश्वास तुम्ही ठेवलाय. तुमचा विश्वास इतका स्ट्रॉंग आहे, इतका तुमचा म्हणजे एक वेगळी एनर्जी आहे इथं, असं मला इथं फील होते. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खूप लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मेसेजेस मिळतील, आहे की नाही. आणि बघूया आपण देवी रेणुका कोणता न्याय करतायत तुमच्याबरोबर आणि तुमच्या कोणत्या अशा विश्वासाचा इथं विजय होतोय. क्वीन ऑफ सॉर्ड्स कार्ड आहे. क्वीन ऑफ सॉर्ड्स इथं मला हीच एनर्जी दिसते की तुमच्या पुढं, मी पहिले तुम्हाला वाक्य सांगितलं, एक चॅलेंजेबल लाईफ तुमच्या आयुष्यात जो पास्ट झाला किंवा ज्या काही जे तुम्ही आत्तापर्यंत लाईफ हे करत आलाय, आयुष्य जगत आलाय, त्या ह्याच्यामध्ये तुमच्याबरोबर खूप स्ट्रगल केलाय तुम्ही, खूप चॅलेंज तुमच्या समोर आलेत, खूप संकट तुमच्या समोर आलेत. प्रत्येकाला संकटाला म्हणजे इतकं स्किलफुली तुम्ही ते म्हणजे तुमच्या स्किलनं, तुमच्या बुद्धिचातुर्य असू दे, तुमच्यातलं बोलण्यातली लकब असू दे किंवा तुमच्यातलं प्रेम असू दे, ममता, माया, ह्या सगळ्यानं तुम्ही अगदी स्किलनं, जिथं शक्ती वापरायला लागेल तिथं शक्ती, जिथं युक्ती वापरायला लागेल तिथं युक्ती, जिथं नम्रपणा घ्यायला लागेल तिथं नम्रपणे, जिथं स्ट्रिक्टली तुम्हाला तिथं बोलायला लागेल किंवा उत्तर द्यायला लागेल तिथं तसं तुम्ही तो प्रॉब्लेम आणि ते जे चॅलेंज आहे ते चॅलेंज तुम्ही पार केलेत. त्या चॅलेंजमधनं तुम्ही बाहेर आलाय आणि हाच तुमचा विश्वास. कारण तिथं जे तुम्ही निर्णय घेतले, कारण तुमचा देवींवर विश्वास होता, देवी रेणुकांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, त्या तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनीच हा साथ दिल्यामुळे तुम्ही तिथे पाय रोवून अगदी घट्ट उभे राहिला. आणि ते ज्या वेळेला ते करायला पाहिजे, डिसिजन कोणता घ्यायला पाहिजे, त्यावेळेला तो डिसिजन घेऊन तुम्ही त्या चॅलेंजेसमधून बाहेर पडला. असं तुमची स्किल वापरून आणि ते स्किल वापरताना तुम्हाला देवी रेणुकांचा खूप आशीर्वाद मिळालाय आणि तुमचा जो त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच हे स्किल तुमच्यातनं बाहेर आली, तुमची क्रिएटिव्हिटी वाढली. कारण तुमचं क्राउन चक्र ही इथं मला हे दिसते, ॲक्टिवेट दिसते. आणि खूप अशा रश कॉम्पिटिशन असेल तुमचं, तुम्ही ॲज मुलं शिक्षणामध्ये सुद्धा हे असेल किंवा तुमचं जे चॅलेंज खूप रश, म्हणजे इतकं तुम्हाला त्रास झालाय की खूप असं घासला गेलाय तुम्ही आणि तुम्हाला असं विस्कटायचं, असं एक कोणीतरी असं ठरवलं असेल की यांना आता हे करायचं, म्हणजे तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवला. म्हणजे जिथं काहीही नाही आहे, जिथं संपते असं वाटतंय, तिथं तुम्ही देवी रेणुकांवरचा विश्वास कमी होऊन दिला नाही. तुम्ही ठामपणे तुमचा विश्वास त्यांच्यावर ठेवला आणि म्हणूनच त्या जजमेंट, एक न्याय करतायत तुमच्याबरोबर, निर्णय घेतायत तुमच्या आयुष्याचा, क्लिअर करतायत. ह्या ज्या बॉन्डरीज आहेत, ह्या ज्या मर्यादा आहेत, ज्यांनी तुम्हाला बांधून ठेवलं, तुमच्या आयुष्याचं, तुमच्या संसाराचं स्वप्न पूर्ण करत असताना त्यांनी बांधून ठेवलं. तुम्ही एखादं नोकरी करणार आहे म्हणा किंवा तुम्ही एखादा निर्णय घेताय, बिझनेस करायचा निर्णय घेताय, तुम्हाला कुठंतरी परदेशी शिकायला जायचं आहे, बाहेरगावी शिकायला जायचं आहे किंवा तुमच्या मुलांना शिकवायला तुम्हाला पाठवायचं असेल, तर तिथं तुम्हाला खूप म्हणजे क्लिअर कम्युनिकेशन नसल्यामुळे किंवा अडचणी आल्यामुळे, तुम्हाला त्रास झाल्यामुळे खूप तुम्हाला अडचणी आल्यात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर इथं तुमच्याबरोबर न्याय होतोय, निर्णय होतोय तुमच्याबरोबरचा. तुम्ही पास्टमध्ये असे काही निर्णय घेतले असतील की तुमच्या फॅमिलीच्या विरोधात जाऊन असे निर्णय घेतले असतील जे तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या किंवा तुमच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने चांगले होते, तर अशा निर्णयात सुद्धा तुम्हाला खूप आशीर्वाद दिले जात आहेत की तुम्ही ते निर्णय घेतल्यामुळं तुम्हाला तिथं चुकीचं किंवा त्या निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला जो फायनान्शियल प्रॉब्लेम आला असेल, तिथं काही कमी जास्त हे झालं असेल, तर तिथं तुम्हाला
चुकीचं ठरवलं गेलं, तुम्हाला चुकीचं दाखवलं गेलं किंवा तुमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात आले, तर अशा गोष्टींनी सुद्धा तुम्ही खूप हे झालाय. पण तुम्ही तुमचा विश्वास देवी रेणुकांवरचा सोडला नाही आणि त्यामुळे तुमच्या ज्या वाटेत जे सगळं अडचणी येत होत्या, संकट येत होती, ती सगळी तुमच्या वाटेतली ती दूर केलीत आणि क्लिअर करतायत त्या सगळ्या बाउंडरीज, तुमच्या ज्या मर्यादा तुमच्या ह्याला घालून ठेवल्या होत्या. तर आता याच्यामध्ये तुम्ही जे काही निर्णय घेतला त्यावेळेला, जे डिसिजन घेतला ते अगदी तुम्ही स्किल वापरून तुम्ही ते डिसिजन घेतलेले आहेत, निर्णय घेतलेले आहेत. हां, त्यावेळी ते खूप अवघड होते पुढे जाऊन, पण ते निर्णय घेण्यामागचा उद्देश तुमचा चांगला होता, असं देवी रेणुका सांगतायत तुम्हाला. ही रिडिंग ज्यांच्याशी रिझोनेट होते त्यांनी मला नक्की सांगायचंय. तर हे तुमचं जे हे आहे, तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे, तुमचा जो निर्णय घेतलाय तुमच्या फॅमिलीसाठी, मुलांच्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी, तो सगळा निर्णय हा खूप म्हणजे शुद्ध होता, प्रामाणिक होता आणि म्हणूनच तुमच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि ही कम्युनिकेशन तुम्ही देवीनं समर्पित झालाय, त्यांच्याशी बोलाय, निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्ही त्या गोष्टी हे केले, तर ते सगळं तुमचं शुद्ध विचाराने शुद्ध हे होतं, म्हणूनच तुम्हाला ह्याच्यामध्ये त्या आशीर्वाद देतात आणि ह्याच तुमच्या विश्वासाचा त्या विजय होताना आता दिसतोय. आणि 9 ऑफ वॉन्ड्स व्हिक्ट्री आहे. तुम्हाला आता तेच मी सांगितलं की देवी रेणुकांचा न्याय आणि तुमच्या विश्वासाचा विजय होतो. इथं एवढं सगळं जे स्ट्रगल केलं, त्या स्ट्रगलमध्ये तुमच्या आता ह्या स्ट्रगलच्या हे करत असताना किंवा चॅलेंजेस आणि प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना, फेस करत असताना तुम्हाला खूप वीक झाला. वीक झाला म्हणण्यापेक्षा तुमची स्वतःला तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण काय केलं, काय झालं किंवा काय असं, म्हणजे तुम्हाला स्वतःला हे वाटेल असं तुम्हाला हे केलं असेल इथं. तर देवी रेणुका तुम्हाला सांगतायत त्या आता तुमच्यातली ही जी हे स्ट्रेंथ जी कमी झाली असेल किंवा विश्वास तुमचा ढळलेला नाही, पण तुम्हाला थोडंसं वीक असं वाटत असेल, तर इथं तुमची आता गुड हेल्थ तुमचं आहे. आता खूप छान हेल्थ तुमची होणार आहे. व्हिक्ट्री करतायत तुम्ही. जो तुम्ही डिसिजन घेतलेला आहे त्याच डिसिजनमध्ये तुमची व्हिक्ट्री होते. तुमच्यासाठी असू दे, तुमच्या मुलांच्यासाठी असू दे, खूप यशस्वी तो डिसिजन होणार आहे. आणि कव्हरेज आहे, खूप टेस्ट तुमच्या झाल्यात, ह्याच्यामध्ये खूप टेस्ट झाल्यात, खूप परीक्षा झाल्यात, पण त्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही अगदी विश्वासानं तुम्ही त्यांच्यावरच्या विश्वासानं तुम्ही बाहेर आलाय, त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून तुम्ही जिंकलाय आता. आणि कसे शब्द असे बाहेर पडत असतात की तुम्ही जिंकलाय आणि म्हणूनच हे यश तुमच्याकडे येतंय. तर त्यासाठी हा विश्वास खूप महत्त्वाचा होता आणि हा विश्वास तुम्ही ठेवला देवी रेणुकांवर, म्हणूनच तुमच्या विश्वासाशी इथं विजय होते आणि जे तुम्ही इमॅजिनही केलं नव्हता एवढं यश तुमच्याकडे इथं येतंय. बघा, 3 ऑफ कप्स, फॉर्च्यून, हॉस्पिटॅलिटी, डिस्कव्हरी, सेलिब्रेशन, हे सगळं म्हणजे मी तर तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये सांगितलं की आणि पहिल्याच आपल्या रिडिंगच्या सुरुवातीला सांगितलं की देवी रेणुकांचा न्याय का होते, कारण ह्या जो स्ट्रगलचा लाईफ होता, जे चॅलेंजेस होते, ह्यामध्ये तुम्ही खूप रश परिस्थितीमधून बाहेर आलाय, खूप रखडले गेलाय, खूप तुमच्यावर दाब आला, म्हणजे खूप त्रास झालाय तुम्हाला इतके, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये हॉस्पिटलसाठी सुद्धा खूप खर्च असा तुमच्या ह्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये झाला असेल. घरामध्ये, फॅमिलीमध्ये तुमच्या कुणी आजारी असेल, हॉस्पिटॅलिटीचा खर्च आहे आणि बाकीच्या शिक्षणाचा खर्च आहे आणि ह्या सगळ्यामुळे तुमच्या फायनान्शियल जो सोर्स आहे त्या सगळ्या ह्याच्यावर खूप सारा दबाव आला आणि ह्याच्यामुळेच तुम्हाला हे सगळे चॅलेंजेस खूप मेहनतीनं, खूप जिद्दीनं तुम्ही त्यात फेस केलेत. खूप रश हे होतं आणि ह्याच्यामध्ये मग बरेच वेळा जवळचे कोण आहेत आणि लांबचे कोण आहेत ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते तुम्हाला दिसलं गेलं. आणि तेच इथं सेलिब्रेशन आता तुमच्या आयुष्यात येते. ज्या माणसाने अगदी बोटावर मोजण्या एवढी माणसं होती ज्यांनी तुम्हाला सगळ्या परिस्थितीमध्ये साथ दिली आणि म्हणूनच तीच लोक तुमच्या आयुष्यातली म्हणजे एक वेगळं स्थान तुमचं जे आहे ते त्यासाठी सुद्धा ते हे होत आहेत की तुमच्या मदतीला आली आहे. जे एंजल्सच्या रूपाने असतील तर त्या लोकांनी तुम्हाला मदत केली आणि करतायत, तर त्यांचे ऋण फिटता न येण्यासारखे आहेत की नाही. तसंच इथं हे दिसतंय तुमच्या आता क्रिएटिव्हिटी बाहेर येते. तुमच्या क्रिएटिव्हिटीमुळं तुमचं नावलौकिक इतका होते की तुम्हाला आता म्हणजे काहीही कमी नाही पडणार आहे.
काय कमी नाही पडणार आहे. एका उच्च कोटीचं, उच्च दर्जाने उच्च कोटीचं एक स्थान तुम्ही स्वतः निर्माण करताय. आणि म्हणूनच हा तुमचा जो विश्वास देवी रेणुकांवर होता, तो विश्वास विजयाला येतोय. मी तुम्हाला जर आवाज येत असेल तर मी नक्कीच सांगेन. मी आत्ता जी रीडिंग करते आणि रीडिंग सुरूच आहे आणि तोपर्यंत माझ्या कानावर आवाज येतोय तो संबळ जे वाजतं की नाही त्याचा, जे बाहेर रेणुकांचा जग असतो की नाही तो बाहेरून चाललेला आहे. तर त्याचं म्हणजे हा त्यांचाच आशीर्वाद आहे, हा त्यांचा न्याय आहे आणि हा विश्वास आहे. ही रीडिंग अशीच मला ध्यानातून कनेक्ट झाली की मला ही रीडिंग करायची आणि हा त्यांचाच मेसेज होता आणि हे त्यांचंच येणं आहे. आणि मी 100% ह्याच्याशी मी कनेक्ट झाले की त्यांचाच हे आशीर्वाद होता की आत्ता ही रीडिंग कोणापर्यंत पोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच ही रीडिंग ह्यावेळी झाली. खूप तुमच्यातला जो वीकपणा म्हणजे जो हे झालं होतं, स्वतःला तुम्ही कमी समजत होता किंवा तुमच्यातली लो एनर्जी तुमची लो झाली होती, तुम्ही कमकुवत झाला होता ह्या सगळ्या ह्याच्यामुळं की काय करावं, कुठला रस्ता दिसत नव्हता, समोर रस्ते असून सुद्धा चूज करता येत नव्हतं आणि फॅमिलीचं बर्डन असेल किंवा एकमेकांचे आरोप प्रत्यारोप या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही इतकं हे झालंय की नाही, लो एनर्जीमध्ये झालं, त्याच्यामुळं तुम्हाला वाट दिसत नव्हती. पण तुम्ही विश्वास सोडला नाही. काहीही झालं तरी सुद्धा देवी तुम्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये त्या अडकू देणार नाहीत किंवा तुम्हाला त्या कमजोर पडू देणार नाहीत. कारण त्यांचीच शक्ती तुमच्यामध्ये आहे, त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. म्हणूनच तुमच्यातली ग्रेस, तुमच्यातली पॉवर तुमच्यातले खूप वाढते आणि खूप नॉलेज तुमच्यामध्ये येते. खूप नॉलेज येते तुमच्या नॉलेजमध्ये भरभराट होते. खूप अशी छान पुस्तकं तुम्हाला वाचावीशी आता वाटत असतील किंवा नवीन नवीन आयडियाज तुम्हाला येत असतील आणि अशा काही गोष्टी तुम्ही यूट्यूबवर सर्च करत असाल किंवा मोबाईलवर तुम्ही सर्च करून अशा काही लोकांचे पॉडकास्ट असतील किंवा अशा मोठ्या मोठ्या लोकांचे काही गोष्टी असतील ज्यांचं स्ट्रगल लाईफ आहे किंवा ज्याचं आयुष्याकडं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये तुमचे चेंजेस झालेत. म्हणजे तुमचं वागण्याचं, बोलण्याचं आणि पूर्णच एक दृष्टिकोनच तुमचा बदललाय. जो बदललेला होताच आहेच, खूप पॉझिटिव्ह आहे, खरं आहे. म्हणूनच तुमच्या विश्वासाची इथं जीत होते. पण इथं जे हे आहे की तुमचं नॉलेज, तुमची क्युरिओसिटी खूप अशी हे आहे तुमच्यात. म्हणजे असं स्वतःला झोकून देऊन तुम्ही काम करता, स्वतःला झोकून देऊन. मग ती नाती असू दे, फॅमिली असू दे, घर असू दे, काम असू दे, कुठलं काहीही असू दे, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला किती कष्ट लागते किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये किती नफा होणार आहे, फायदा होणार, तोटा होणार आहे हे नाही. खूप उद्देश स्वच्छ आहे, छान आहे, अगदी हे आहे आणि त्याच्यामुळंच हा विश्वास तुमचा विजयाला येतोय. 3 ऑफ वॉन्ड्स बघा पुन्हा हे आता खूप सारे एक अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतात, खूप प्रगती होते तुमची, खूप अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात, सक्सेस येते आणि तुमच्या आयुष्यात ज्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यापासून लांब राहत होत्या किंवा तुम्हाला घेता येत नव्हत्या, तुम्ही त्याच्यासाठी तयार नव्हता, मी असं म्हणेन. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पास्टमध्ये इतका त्रास तुम्हाला झालाय की त्या आत्ताचे जे आलेले अपॉर्च्युनिटी आहेत त्या घेण्यासाठी तुम्ही तयारच होत नव्हता. घेऊ का नको, कारण पास्टमध्ये इतकं तुम्ही रश सगळा हे बघितलाय की त्याच्यामध्ये आत्ता घेताना ह्यात प्रगती आहे की नाही ह्या सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही होता. तर हे इथं तुम्हाला देवी रेणुका सांगतायत आणि त्यांचा विश्वासाचा विजय का होते, कारण हा प्रोग्रेस आहे तुमच्या प्रगतीचे दरवाजे उघडत आहेत, अपॉर्च्युनिटीचे दरवाजे उघडत आहेत आणि जो फ्लो थांबला होता काहीतरी पुढं जाण्यापासून, जो कसं असते बघा, वाहतं पाणी आहे आणि त्याला मध्ये अडथळा आला तर सगळ्या गोष्टी ब्लॉक व्हायला लागतात, तिथं साचायला लागतं. तसं तुमच्या काहीशा गोष्टी झाल्या होत्या. तर सगळे ब्लॉकेजेस ते आहेत, जे ब्लॉकेजेस तुमच्या हेल्थच्या ह्याच्यामध्ये होते, फायनान्शियली होते, ते सगळे ब्लॉकेजेस दूर करून तुमच्या आयुष्यातला एक फ्लो सुरू झालाय. आता एक फ्लो सुरू होते, वाहतंय आता. म्हणजे आता कोणतेही त्याच्यामध्ये साचणं नाही आहे, तर ते वाहतंय. आणि कारण आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या अपॉर्च्युनिटी आल्या आहेत किंवा जे काही तुमच्याकडे येत आहे त्यातून तुम्हाला आता काय करायचं आहे हे तुमच्या लक्षात येते. तुमच्याकडं वेगवेगळे रस्ते तुमच्यासाठी इथं उघडले जात आहेत
आणि म्हणून तुमचा आता बघण्याचा सगळा दृष्टिकोनच बदलतोय. अगदी ज्ञानही तुमचं वाढतंय इथं दिसते. ज्ञान, तुमचा विश्वास, तुमच्या म्हणजे अगदी तुम्ही ज्या बाउंड्री स्वतःला घालून ठेवल्या होत्या त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या आयुष्यात यश येते. आणि आता जे कारण तुमचा उद्देश खूप स्वच्छ आहे आणि चांगला आहे, सगळ्यांना म्हणजे सोबत घेऊन जाण्याची एनर्जी तुमची आहे. आणि त्यामुळंच तुमच्यातली ती क्युरियोसिटी जी आहे, जे नॉलेज आहे, जे प्रेम आहे ते वाढते. आणि प्रिसिप्शन, स्वतःचं बघा, तुम्ही स्वच्छंदी आहात, स्वच्छंदी आहात, मनमुराद फिरणं असेल, निसर्गाशी कनेक्ट होणं असेल, किंवा निसर्गप्रेमी असाल, निसर्गावर प्रेम करताय, पानाफुलांवर प्रेम करताय, त्यांच्याशी बोलताय, आणि तुमच्यातलं माया, प्रेम हे सगळं बाहेर येते. कारण हार्ट चक्राची इथं एनर्जी आहे, चक्राचंच कार्ड असतं ते, इथं हार्ट चक्राची एनर्जी आहे. तुमचं हार्ट चक्र ओपन होते, तुमच्यातलं प्रेम बाहेर येते, आणि हार्ट चक्र जेव्हा ओपन होतं त्यावेळेला तुम्ही आकर्षित करताय ते सगळं सगळं अबंडन्स आकर्षित करताय, प्रेम आकर्षित करताय, माया आकर्षित करताय. जे प्रेम तुमच्यापासून गेलंय, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जे प्रेम नव्हतं, ज्या प्रेमासाठी तुम्ही असुसलेला होता, ते सगळं तुमच्याकडे येते ह्याच्यामध्ये. आणि हाच विश्वासाचाच तुमच्या विजय होतोय, की जे तुमचं गेलंय ते तुमच्याकडे परत येणार. हा विश्वास एव्हाना म्हणजे त्याच्यापेक्षाही छान तुमच्या आयुष्यात ते परत येणार, हा विश्वास तुमचा देवींवर होता. आणि म्हणूनच हे सगळं तुमच्याकडे परत येते. खूप सारी फुलपाखरं तुम्हाला दिसतील, अबंडन्स दिसेल, हिरवीगार अशी झाडं तुम्हाला दिसतील, ती आकर्षित करतील तुम्हाला. तुम्हाला असं वाटेल की त्यांना जाऊन बिलगावं, बोलावं, इतकं त्यांच्यात जिवंतपणा जो आहे, झाडात पानाफुलात जिवंतपणा आहे, तो सुद्धा तुमच्यामध्ये येईल. इथं हाही मेसेज आहे. जर तुमचा बगीचा असेल, परसबाग असेल, किंवा तुम्ही झाडं लावलेली असतील दारामध्ये, दाराच्या ह्याच्यामध्ये, तर तिथं थोडीशी स्वच्छता करणं. झाडांचं मूळ वगैरे जर मूळ हे झालेलं असेल, तर ते कीड लागली आहे किंवा ते मूळ खराब झाले असं वाटत असेल, तर तिथं ते झाड म्हणजे ते मूळ न ठेवता दुसरं तिथं हे करून तिथं नवीन रोप लावणं, नवीन झाड लावणं, नवीन काहीतरी तिथं हे करणं, अशा तुम्ही इथं हे करू शकता. हे तुम्हाला इथं मेसेज आहे. कारण कीड लागलेलं म्हणा, किंवा वाळवी लागलेलं असं आपण म्हणतो ना, ते असं ठेवू नये दारात किंवा ह्याच्यामध्ये. तर तिथं तुम्ही नवीन हे करू शकता ते काढून, असा तुम्हाला मेसेज आहे. आणि जर सोलमेट, तर तुमच्या आयुष्यात असं एक सोलमेट तुमच्या आयुष्यात आहे, किंवा तो येतोय, जो तुम्हाला तुमच्यातलं एक जी कला आहे, तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्यातला जो खरा गुण आहे, तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे, स्ट्रेंथ आहे, तुमचा जो दृष्टिकोन आहे, तो बदलणारा असेल. विवाहाच्या दृष्टीने असेल, तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीची वाट बघताय, किंवा तुमचं विवाह ठरलेला असेल, हे ह्याच्यामध्ये हे सुद्धा होते की तुमच्यापेक्षा एक वेगळी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं, आणि वेगळा दरवाजा तिनं दाखवणं, एक वाट दाखवणं, म्हणजे सोलमेट. मग ते सोलमेट कुणीही असो, मित्रमैत्रिणी असतात, तुमचे प्रियकर असतील, प्रियसी असेल, नवरा बायको असाल, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सोलमेट असतं. तर तुमचे गुरु म्हणताय, गुरु असतील, हे सगळे सुद्धा सोलमेटच आहेत, एंजल्स आहेत. हे सगळे आपले सोलमेटच आहेत. का? तर ते आपल्याला जगण्याचा एक नवा मार्ग शिकवतात, नवीन दृष्टिकोन देतात. ज्या दृष्टीने आपण जगाकडे बघतो त्याच्यापेक्षा वेगळ्या दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन देतात, दाखवतात तो रस्ता. आणि तोच म्हणूनच ते सोलमेट आहे. तर अशी व्यक्ती किंवा असे सोलमेट तुमच्या आयुष्यात आले असतील, तरी सुद्धा ते एक नवा मार्ग तुम्हाला ते दाखवत आहेत. तर नक्की चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि विक्टिम नक्कीच, मी तेच मला हे कारण मी म्हणत होते, कारण खूप दबाव तुमच्यावर आलाय, खूप दबाव आलाय, परिस्थितीचा दबाव आलाय, किंवा सगळ्या भीती आजूबाजूच्या, म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट अशी असं नाही की तो नाही आहे, हा तुमच्या मनाचा खेळ आहे, हे पण इथं सांगितलं जाते. देवी रेणुका तुम्हाला सांगतायत का तुमच्या विश्वासाचा विजय होतोय. तर ही विक्टिम, तुमची ही परिस्थितीनं तुम्हाला घाबरवून ठेवलं, भीतीदायक असं करून ठेवलं, घाबरवून ठेवलं, की नाही आहे, काहीही नाही आहे, पण आहे, पण हे तुमच्या मनात असं भीतीचं वातावरण निर्माण केलं. फसवणूक तुमची झाली आहे किंवा होतीये असं तुम्हाला वाटवलं. आजूबाजूच्या वातावरणच असं झालं की तुम्ही स्वतःला बंद करून घेतलं, कान डोळे बंद करून घेतले, आणि सगळं सोडून दिलं तुम्ही देवींवर. जे काय आहे ते तुम्ही बघा असं म्हणून तुम्ही सोडून दिलं. कारण तुमचा विश्वास त्यांच्यावर होता, जे आहे ते तुम्हाला समर्पित आहे. तुम्ही बघा, कारण तुम्ही खरे आहात, तुम्ही न्यायी आहात, तुम्ही सगळ्यांच्या बरोबर चांगलंच वागता, तुमचा उद्देश चांगला असतोय.
पण अशा काही नकारात्मक एनर्जी असतात ज्या तुम्हाला टॉर्चर करतात, तुम्हाला त्रास देतात. काही गोष्टी असतात ज्यानं तुम्हाला ते बांधून ठेवल्यासारखं, भीती दाखवल्यासारखं, ते आपण लहान मुलं कसं दारामागे लपून बसतात आणि भाऊ करतात की नाही, असा काहीसा प्रकार इथं झाला असेल. पण इथं देवी रेणुकांनी त्या न्याय करतायत, त्या न्याय करतात. असं ज्यांनी तुम्हाला भाऊ केलेलं आहे की नाही, ज्यांनी तुम्हाला फसवलंय, ज्यांनी तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी तुम्हाला कोणत्या तरी अशा ह्याच्यामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला, चुकीचे आरोप तुमच्यावर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना तर ते हे करणारच आहेत. म्हणजे त्यांची त्यांना त्यांच्या कर्माचं, प्रत्येकालाच आपल्या कर्माचं फळ मिळतं, तसं त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच आहे. पण तुम्ही घाबरायचं नाही आहे, असं इथं देवी तुम्हाला मेसेज देत आहेत. कारण तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही समर्पित केला, तुम्ही जरी डोळे आणि कान बंद केला तरी सुद्धा तुम्ही विश्वास ठेवला देवींवर, की त्या तुम्हाला एकट्याला सोडणार नाही. तुम्ही सगळं सगळं फक्त तुम्ही त्या काय दाखवतात त्या रस्त्यावर तुम्ही पुढं चालत गेलाय आणि त्यामुळं तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर केले गेले. थँक्यू सो मच. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि अर्थ कनेक्शन इथं हे सांगितलं जाते, तुमचा विश्वासाचा विजय होतो. जे अर्थ कनेक्शन, जमिनीशी कनेक्ट राहणं, मी तुम्हाला इथं तेच सांगितलं बघा. जर तुमच्या परसबागेतील ते झाडं असतील, दारातील तुमच्या इथं बाग असेल किंवा तुम्ही झाडं लावलेली असेल, हे असेल, तर ते त्यांच्याशी थोडं कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जातं. अर्थ कनेक्शन म्हणजे काय आहे, तुम्हाला त्या झाडांची वेलींशी थोडं कनेक्ट व्हायचं आहे. त्यांची स्वच्छता असेल, पानं वगैरे वाळलेली असतील, आता थंडीच्या ह्याच्यामध्ये थोडं पानगळती होते, वाळतात, तर त्याची स्वच्छता करणं, मुळं खराब झाली असतील तर तिथं नवीन रोपं हे करणं आणि तिथली स्वच्छता, पाणी घालणं, ह्या सगळ्या गोष्टी जे कुठंतरी एक तुमचं दुर्लक्ष झालेलं असेल तुमच्या झाडांकडे, तुमच्या बागेकडे, तर थोडंसं दुर्लक्ष ते हे करून तुम्ही लक्ष त्याच्याकडे द्यायचं आहे आणि अर्थशी कनेक्ट करायचं आहे. ग्राउंडेड तुम्ही थोडं राहा, जमिनीशी कनेक्ट राहा, थोडंसं चाला. जर तुम्ही सारखंच म्हणजे गाडीवरनं किंवा गाडीतून असे प्रवास करत असाल, मेल असेल फिमेल असेल दोघांसाठी हे सांगते की थोडंसं तुम्ही वॉकिंग करण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं जाते, थोडंसं चालणं, जमिनीशी कनेक्ट असेल तर तुमची व्हायब्रेशनची पॉवर जी आहे शरीरातली ती सुद्धा पॉझिटिव्हली तुमच्यातले जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी प्रवाहित होते. त्याच्यामुळं ते जमिनीशी कनेक्ट होण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं जाते. आणि डाउनलोड्स अँड अंडरस्टँडिंग जे तुम्हाला मेसेज येत आहेत, किंवा स्पिरिच्युअल जे मेसेज तुम्हाला दिले जात आहेत, तुम्ही काहीही वाचा, ऐका आणि ज्या क्षणी तुम्ही एखाद्या विचारामध्ये मग्न झालाय आणि तुमच्यासमोर एखादा मेसेज आलाय तर त्या मेसेजवर गौर करा, जरा ऐका, ते विचार करा त्याच्यावर. हे सुद्धा तुम्हाला देवी इथं सांगताय. तुम्ही केलाय त्या मेसेजेसवर, त्या विचारांवर आणि त्या सगळ्या डाउनलोड्सवरच तुम्ही पुढं आलाय, म्हणूनच देवी रेणुका तुमच्यासाठी न्याय करतायत. त्यांचा न्याय खूप कडक असतो. त्यांचा न्याय म्हणजे त्यांच्या भक्तांना कोणीही हे केलेलं त्यांना नाही सहन होत. तर ते इथं आहे. आणि रिव्हील खूप आतून तुमचा जो आवाज येतोय त्या आवाजावर थोडंसं तुम्ही हे करा. त्याच्यासाठी म्हणजे डाउनलोड्स जे येत आहेत, कनेक्ट व्हा, आवाजाशी कनेक्ट व्हा. जे मेसेज तुम्हाला दिले गेलेले आहे, जे दिले जात आहेत त्याच्यावर थोडंसं कनेक्ट व्हा. आणि ब्रह्मांडाचे जे व्हायब्रेशन्स आहेत, जोपर्यंत तुम्ही शांत होत नाही तोपर्यंत हे व्हायब्रेशन्स तुमच्यामध्ये उत्पन्न होत नाहीत. ते असे हे असतात, काय म्हणतात त्याला, असे बंद सुटत जात असतात. ते एक 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 आपल्या कानामध्ये असं ते घुमत असतं आवाज. तुम्ही म्हणजे मेडिटेशनशी कनेक्ट व्हा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला लागतील की नक्की काय आहे. तर हे तुम्हाला कळलंय, जे मेडिटेशन करतायत त्यांच्यासाठी, करत नाहीत त्यांनी करायचं आहे, हाही मेसेज आहे. आणि देवी रेणुका तुमच्यावरून न्याय करतायत.
की हाच आहे, की हा न्याय हाच आहे, तुमच्या विश्वासाचा न्याय आहे. तुम्ही सगळ्या परिस्थितीमध्ये कितीही तुम्हाला एकटं पाडलं गेलं, तुम्ही एकटे राहिला, तुम्हाला परिस्थिती चांगली असेल, आपल्यामुळं काही चांगलं झालं तर सगळेजण चांगलं खूप छान केलं, खूप छान केलं म्हणत नाहीत, पण एखादी गोष्ट आपल्याकडून आपण एखादी गोष्ट चांगली करायला गेलो पण त्यामुळे एखादं नुकसान झालं किंवा काही गोष्टी झाल्या तर त्याच्यासाठी खूप दोष दिला जातो. असं काही तुमच्या बाबतीत झालंय तर हा दोष देवी रेणुका बघतायत, कारण तुम्ही जे घेतलेले निर्णय आहेत किंवा तुम्ही जे करताय ते एका पुढच्या पिढीसाठी किंवा पुढच्या ह्याच्यासाठी चांगलं होण्यासाठीच केलेलं आहे. जर मुलांचं शिक्षण असेल किंवा दुसऱ्या हे असेल, पण ते चांगल्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये न्याय देण्यासाठीच तुमच्याबरोबर हे झालेलं आहे. त्यामुळे मनात कोणतंही गिल्ट ठेवायचं नाही आहे असं देवी रेणुका तुम्हाला सांगतायत, कारण त्यांचा विश्वास आहे, तुमचा जो विश्वास त्यांच्यावर आहे त्याचा विश्वासाचा त्या न्याय करतायत. तुमच्या शांतपणाचं, तुमच्या संयमाचं, तुमच्या पेशन्सचं, तुमच्या विश्वासाचं, तुमच्या परिश्रमाचं, कष्टाचं सगळ्याचं फळ त्या तुम्हाला देत आहेत, अगदी भरभरून देत आहेत. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि ठेवलाय, तुम्ही खूप विश्वास ठेवलाय आणि म्हणूनच इतके मोठे आणि स्ट्रॉंग असे मेसेज तुमच्यावर आलेत. आणि इथं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं ते चूज टू बी लव, प्रेम चूज करायचं आहे. तुमच्यातली माया, ममता, प्रेम जे आहे त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे आणि जे स्वतःला कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही अडकवून ठेवू नका. तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येतील, ऑफर तुमच्याकडे येतील, खूप मदतीचे हात आहेत तुमच्याकडं आलेत आणि यापुढेही तुमच्या अवतीभोवती सदैव असणार आहे. तुमचा औरा क्लीन आहे, क्लिअर आहे आणि मनातून आतून जसं तुम्ही वरून शुद्ध जसं हे आहे तसंच आतून सुद्धा तुम्ही खूप शुद्ध आहात, खूप प्रेम आहे तुमच्यामध्ये आणि त्यामुळंच तुम्ही अट्रॅक्ट करताय. अगदी हेल्पिंग हँड तुमच्यासाठी सभोवताली तुमच्या आहेत, तुम्हाला कशाचीही हे नाही आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही तुमच्याबरोबर न्यायदेवी रेणुका करतायत की तुम्ही खूप केअरफुल असं खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह अशी सोल तुम्ही आहात, म्हणून तुमच्यावरून इथं न्याय केला जातोय आणि देवी रेणुकांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. असाच आशीर्वाद सदैव राहो आणि थँक्यू सो मच. रीडिंग शेवटपर्यंत नक्की ऐकायची, कारण त्यामुळे तुम्हाला सुरुवात जिथून झाली तर त्याचा शेवट नक्की तुम्हाला कळेल मध्ये. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.